हॅलो गायज, वेलकम टू माय चॅनल. आजचा जो ब्लॉग बनणार आहे तो आपला गोवा ट्रिपबद्दल बनणार आहे ना. तुमचा भाऊ रेडी आहे आता है ना गोवा ट्रिपला जायला वगैरे. सो सगळेजण रेडी आहेत. आता थोड्याच वेळात निघणार आहे सगळे है ना. इथून जो गोवाचा प्लॅन आहे तो अशा प्रकारे बनवलेला आहे की आता इथून मी आणि माझा लहान भाऊ, सो आम्ही दोघं इथून निघणार आहेत. इथून पुढे जाऊन नाशिक रोडला आपण मोठे भाऊ बंधू आहेत आपले है ना, त्या दोघांना तिथून पिक करणार आहे. त्यानंतर आपला स्टॉप होणार आहे हा पुण्याला एक मित्र आहे नितीन म्हणून, जर त्याला आपण पिक करणार आहेत आणि त्याच्यानंतर मग तसंच आपण पुढे कोल्हापूर आणि कोल्हापूरवरून मग आपलं डेस्टिनेशन गोवा. सो लवकरच तुम्हाला पूर्ण गोवाची ट्रिप दाखवतो, लवकरच भेटतो तुम्हाला. सो फायनली आता आपण येऊन गेलेलो आहे दादाला गेला. झाला वरून लाजला. आता संगमनेर सोडले है ना. हां, कारच्या मागे सोडलं. हा ॲक्च्युली म्हापसाचा पॉईंट आहे ना, म्हापसाचं मार्केट प्लेस आहे. या ठिकाणी तुम्ही कोणते कपडे घेऊ शकता नाही का, म्हणजे ड्रेस वगैरे लागले तुम्हाला फिरायला वगैरे तर ते तुम्ही घेऊ शकता इथे. तर या प्रकारे भरपूर आहे तिकडे है ना, भरपूर मोठं मार्केट आहे तेव्हा. एक्झॅक्ट म्हापसापासून सेंटरला आहे हा पॉईंट है ना. इथं आले ना, इकडून जर तुम्ही ह्या साईडवरून जर तुम्ही इकडे आले तर हे इथं दुकान आहे. या दुकानात पण तुम्ही घेऊ शकता है ना. स्वस्त तुम्हाला इथे भेटून जातील. एवढे म्हणजे तरी म्हणायला गेलं एक रेट तरी 250-300पर्यंत तुम्हाला चांगले शर्ट वगैरे पार्टी
पार्टीला फिरायला लागताय किंवा तुम्हाला गोवा फिरायचं एक्सप्लोर करायचं आहे ना, त्यासाठी जर लागणारे कपडे तुम्हाला या ठिकाणी भेटतील. हे म्हापसाच्या इकडे खरेदी करायला येण्याचा एकच फायदा की ज्या गोष्टी आपण बीचवर घेतो नाही, तुम्ही बीचवर जर ते शर्ट जे घेतले, हे शर्ट किंवा शॉर्ट्स वगैरे जे घेतले, ह्या तुम्हाला जवळजवळ 450-500च्या रेटमध्ये तिकडे जातील. ठीक आहे, म्हणजे प्रॉफिटेबल भेटत नाही, जास्त कॉस्टली भेटतात. पण ह्या जर तुम्ही इकडे येऊन जर घेतल्या ना, तर इकडे तुम्हाला अजूनच म्हणजे ह्या भावात भेटून जातात नाही का सगळ्या गोष्टी, मग टेन्शन नाही जात. आता आम्ही आलो यार, हे कोणतं बटरफ्लाय बीच हां, बटरफ्लाय बीचवर आलो आहे ना. सो इथे इश्यू असा आहे की इकडे येताना तुम्ही बाईकच आणा नाही का, कार जर आणणार तर कार ही इकडे बाहेर पार्क करावी लागते आणि पार्क केल्यानंतर तुम्हाला यांची स्पेशल गाडी घेऊन तुम्हाला तिथपर्यंत जावं लागतं. हां, म्हणजे पार्किंगचे पण तुम्हाला पैसे लागतील एक्स्ट्रा, प्लस तुम्हाला यांच्याकडे बी पैसे द्यायचे, म्हणजे असे पर पर्सन 250 ते 300 रुपये तुम्हाला द्यायचे. त्याच्यापेक्षा बेटर आहे की स्कूटी घ्या आणि चला. अरे तुम्ही प्रायव्हेट प्रॉपर्टी सगळी बीच पासून तर इथपर्यंत बघ. आता जर तू टू व्हीलर घेऊन आला ना, तर टू व्हीलरचं तिकीट आहे.
घेतलं असेल ते इथे दाखवायचं आहे ना. ह्या ज्या 2-3 कार आहे इथे दाखवलं ना तर ते घेऊन जातात आपल्याला परत. फक्त जे तिकीट आहे ते सांभाळून ठेवायचं. आता ॲक्च्युली हा सगळा विषय यांचा प्रायव्हेट गोष्टी असल्यामुळे प्रायव्हेट बीचेस आहेत. सो ठीकच है ना. आले तर नक्की व्हिजिट करा, पण व्हिजिट करताना या गोष्टींची काळजी नक्की घ्या. आणि ह्या बीचला आल्यानंतर येण्याच्या पहिले ना काय करायचं की जर तुम्ही 2 व्हीलरवर येतातच आहे तर मास्क वगैरे लावण्या, कारण की इथं धूळ इतकी बेकार आहे, सगळी धुळीचा रस्ता आहे नाही का, जंगलातला रस्ता आहे. सो धूळ भरपूर आहे आणि कसं आहे त्रास होण्यापेक्षा आपणच काळजी घेतलेली बरी. सो ठीक आहे, आपण पुढच्या गोष्टी बघत अजून. इथे वॉशरूमचे सुद्धा पैसे आहेत. 50 रुपये ₹20 वॉशरूम, ₹50. भाई 50 ते 100 रुपये तुम्हाला एका याचे. लई खडतर प्रवास होता आपला. ओ भाई हा पूर्ण जंगलाच्या मधोमध आहे नाही का. फॉरेनर्स नाही आहेत, मोस्टली इंडियन्स आहेत. और वो क्या है, बोटिंग से गए तो देखने को मिलेंगे। ये अब हम आप लोग ट्रैकिंग करके इधर आए वैसा वो नहीं जाते हैं, इसलिए इधर से बोटिंग से ही जाते हैं। इधर आपको छोड़ेंगे 15-20 मिनट, अगर नहाना है तो नहा सकते हैं। इसके बाद आपको टर्टल रॉक दिखाएंगे, लेगफुट रॉक, डायमंड स्टोन, क्रोकोडाइल रॉक, वो सब दिखा के आते वक्त आपको पूरा बटरफ्लाई शेप देखना मिलेगा। हाँ, उसका वहाँ से
बहुत अच्छा दिखता है। और अब भी गया ना सर, अब भी गए तो तुम्हें डॉल्फिन देखने को मिलेगा। अच्छा, अभी डॉल्फिन वो बोट बाहर से जाते हैं, वो डॉल्फिन दिखाते हैं। हम सब 5 बंदे इकट्ठा करते हैं, पर पर्सन कैसा है? देख सर, मैं क्या बताऊँ, अगर तुम्हें अभी गए ना तो डॉल्फिन मिलेगा, बाद में गए तो डॉल्फिन का चांस हाँ, कम नहीं है। होता है, कुछ 5 लोगों से बात करनी पड़ेगी। एक का हम ऐसा 700 लेते हैं, तुम आप एक का 500 ही देते हो, पूरा ट्रिप करके लाएंगे आपको। अभी गए तो वो हाँ, अभी गए तो तुम्हें डॉल्फिन का चांस ज़्यादा है, और बाद में गए तो वो खाली ट्रिप हो जाएगी, लेकिन डॉल्फिन वो चलते ही रहते हैं ना, बराबर। इसलिए वो देखो 2-4 बोट दिखा रहे हैं अभी। डॉल्फिन सुबह में दिखता है। अरे अच्छा, ये तो अभी दिखता है, वो बोट गए थे ना हमारे ऊपर से, डॉल्फिन है वो। और वो जो बोल रहे थे आप, वो क्रोकोडाइल वगैरह, वो साइड में वो डॉल्फिन दिखाने के बाद आपको ओ। वो दिखा के बाद में लेके आएंगे। नहीं तो ये टाइम गया ना मतलब डॉल्फिन नहीं मिलेगा, बाकी सब मिलेगा। अरे एक मिनट अरे एक मिनिट इकडे. हा ॲक्च्युली हिडन बीच आहे नाही का, त्याच्यामुळे मग इकडे एवढे आहे. भाई कुठून काहीच जागा नाही आहे, यायचं राहिलं तुम्हाला तर तिकडून बोट बीट करून या, तर तुम्ही इथं येता. नाही तर मग तुम्हाला बाकीची प्रोसेस सांगितली कशा यायचं काय यायचं. हां सो आता आपण चाललो आहे बोटने, ठीक आहे, ही नाही दुसरी बोट आहे आपली, त्या बोटने आपण जाणार आहे आता डॉल्फिन वगैरे बघायला. डॉल्फिन, क्रोकोडाईल्स, अजून काय काय सांगितलं आता है ना, अजून काय काय सांगितलं. डॉल्फिन, क्रोकोडाईल्स, अजून तो 1 तास मी स्पेंड करा तिकडे असं बोलला. नाही 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 आपल्याला आपल्याकडे अजून एक खबरी माणूस आहे. अमोल दादा काय काय सांगितलं. डॉल्फिन अजून हां टॉर्चाईट वगैरे आहेत हां आणि तिथे थोडंसं रेस्ट करायचं असेल आपल्याला तर आपण तिथे त्या आयलँड टाईप आहे, त्या आयलँड टाईपवर आपण 15-20 मिनटं रेस्ट करून येऊ शकतो. किती वेळ आहे. गो अर्धा 1 तास. 1 तास रिटर्न राईड 1 तास. 1 तासाची राईड. त्याच्या त्यात डॉल्फिन पण लगेच नाही दिसणार कारण आता डॉल्फिन नाही राहत मॉर्निंगला. नाही ना, तो बोलला नाही हा बोलला ना डॉल्फिन आहे. दादा, तो बोलला म्हणजे यावेळेस जर गेले ना तर डॉल्फिन दिसतो म्हणतायत ते असलं तर. अरे मी असतोय. हां म्हणजे मोस्टली मॉर्निंगलाच व्हिजिट करा.
बातक मध्ये 15-20 ऐसा ग्रुप रहता है मतलब हाँ ना। हाँ जंपिंग नहीं मारता है ऊपर से बहुत बड़ी बड़ी जंप मारते थे। वो सुबह बहुत आते होंगे पर 7-6 बजे सुबह जब पानी शांत होता होगा तो शांत होता है ना कि कल बीच और जाओगे ना हाँ चल चलो बॅक टू द बीच अभी कौन सा भी हनीमून. आणि ते क्रोकोडाईल्स वगैरे ते कुठे हे जे आहे ना हे प्रॉपर बॅलन्सिंगसाठी आहे ना. तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच पाहिलं असेल तर भाई हे पूर्ण बोट बॅलन्स केली त्यांनी. काय जुगाड आहे इसको. हा हनीमून बीच आहे. इधर आधा घंटा काय करेंगे बघू ना काय याला हनीमून बीच कावर म्हणता. पहले फॉरेनर फॉरेनर लोग आता है ना हां ये उसमें हनुमान क्या तो अच्छा फॉरेनर लोग हनीमून. इकडे चला बघूया बघा. इथे तुम्हाला ॲक्च्युली ना चिजोरे कंपनी म्हणजे फॅमिलीला वगैरे आणायला एकदम मस्त जागा आहे. अजून एक्सप्लोर करू. फोटोशूटला वगैरे कडक आहे भाई. तर तुम्हाला प्रॉपर मॉडेलिंगचे फोटोशूट वगैरे करायचं तुम्ही इकडे करू शकता नाही का. तुम्हाला काय वरती भाई मस्त आहे उलट. तुम्ही म्हणजे फोटोशूट वगैरे करणं या गोष्टी इकडे करू शकतात आणि चांगली जागा आहे. काहीच नाही. पाणी पण एकदम साफ आहे भाई. जी महत्त्वाची गोष्ट आहे ना इकडे आल्यानंतर की जे पाणी खराब राहतं किंवा खराब पाण्यामध्ये आपण खेळतो ते इन्फेक्शन वगैरे होण्यापेक्षा असं हे जे पाणी आहे ना है ना ते पाणी कधीही व्यवस्थित स्टोनवर आहे भाई. हिडन आहे हे सगळे जे आहेत ना ते हिडन आहे. असे प्रॉपर ह्याच्यात नाही आहे ते. सो आता आपण इथून निघणार आहे. इथून निघाल्यानंतर आता बघूया पुढचा प्लॅन काय ठरतो काही नाही हां. आता इथं ह्या बीचवर आम्हाला दिले होते जवळजवळ 20. हां नाही नाही निघायचं आहे ना आता. हां हां सो 20 ते 25 मिनटाचा टाईम भेटला होता आम्हाला ह्या बीचवर आहे ना. इथं प्रायव्हेट बोटच येते फक्त. मिनटं दिली होते 20 मिनटामध्ये 20 ते 30 मिनटं भेटतात है ना. बार्गेनिंग केली ना तुम्ही तर 500 रुपयापर्यंत कसे 700 800 1000 रुपये तुम्हाला सांगतील. बट तुम्ही तिथे जाऊन जर बार्गेनिंग केली नाही थोडीफार व्यवस्थितपणे तर भाई भेटून जाईल. 500पर्यंत तर यू जसं आम्ही घेतो 500पर्यंत यू भेटून जातात. 500 रुपये ठीक आहे ना. तुम्हाला जर तुम्ही बटरफ्लायवरून जर केलं तर तिथे तुम्हाला 4-4.5 इथून जर करता तर तुम्हाला 500 ठीक आहे प्रॉफिटेबल आहे. हो आता आपण इथं निघालो आहे आणि सॉरी हनीमून बीचवरून आपण निघालो आहे. आता हनीमून बीचवरून आता आपण आता कुठे चाललो आहे. क्रोकोडाईल बघायला चाललो आता आपण. क्रोकोडाईल कुठे भेटली काय माहिती. भाई हा अख्खा दगड म्हणजे मगरमच्छ आहे.
भाई डॉल्फिन जम्प करताना हा सीन आहे. आणि ॲक्च्युली तसा वाटतो लांबून. हा वाटतो डॉल्फिन उडी मारतोय नाही का. हा हरकत नाही आहे. हे बघा. काय बोलले ऐकून आलं. पाय दिसतो म्हणजे अच्छा हां प्रॉपर ह्युमन पाय. भाई इमॅजिनेशन लेवल पाहिजे फक्त. लेडीज का पाव जास्त खाल्ले काय. चपलेचा मार जास्त पडलाय. दगडाला पण नाही सोडलं ते पण सारखे. ओ भाई म्हणजे तुझे तुम्ही पायी पायी बी जाऊ शकता पण 2-3 तास एवढं कोण चालणार आहे भाई. एवढं फिरणारे लोक एवढा विचार नाही करत रे, एवढं फिरायला आलो. हां बट 2-3 तास चालणं म्हणजे नाही गेलेलं परवडणार. ट्रॅकिंग प्लस टुरिझम पाहिजे असेल तर हे. हां जलपरी जलपरा दगड गोल त्रिकोणवाला दगड त्याच्यात जलपरी घालून हां भाई हे फोटो आहे ना मी तुम्हाला नक्की टाकेल. सो आता नेक्स्ट कोणता आहे आपला पालोलिम. सो आता आपण इथून पालोलिम बीच निघूया. आता इथली जर्नी मी आता काही गोष्टी काबर नव्हतं म्हणून ते तुम्हाला एकदा दाखवून देतो. सो लेट्स गो. आता पोलिलम बीचला निघतोय ना. बॅक टू द जर्नी आपली. परत गाडी काढा परत जा. हे काय कॅप्टन आहे का. कॅप्टन जॅक स्पॅरोस. कॅप्टन जॅक स्पॅरोस. ओके सो फायनली पोलिलम बीचला आलेलो आहे आपण. थोडं काय चेंजेस करत मग शेवटी फायनल झालं आपण. भाई काय दादा काय काम आहे तो. अरे तो किडा असतो माती जाऊन माती खातो तो. कॅल्शियमची कमी झाली. हे बघा, हे बघा. हा ना भाई पाणी होते पाणी पाणी आलं दूध ना त्याला. नाही रे, तो पळून जाईल. हो शंख सोडून निघून जातो. शंख सोडून निघून जातो तो.
सो फायनली बाय बाय टू पलंगोटा ऑल्सो. आता आपली इथले आता इथे मस्तपैकी सनसेट वगैरे चांगला आहे. बाकीच्या गोष्टी ठीकच आहे नाही का. गर्दी आहे, सगळं काय आहे या बीचवर व्यवस्थित आहे आणि जास्त असं विचित्र क्राऊड नाही आहे, चांगला क्राऊड आहे. सो हा बी एक चांगला बीच आहे. जी बागा बीचवर जी गडबड आणि बराचसा जो गोंधळ राहतो तो इकडे नाही आहे. त्या बाबतीत एकदम चिल आहे वातावरण. कोणी या नसतं की व्यवस्थित राहा आणि चिल मारायला एकदम भारी. त्याच्यानंतर त्याला लागूनच हे बघू शकता, याला लागूनच बरेचसे रिसॉर्ट वगैरे पण आहे. पार्किंग पण आहे इकडे, कार पार्किंग वगैरे दिलेली आहे व्यवस्थित आणि सगळं जे आहे ते व्यवस्थित मॅनेजमेंट आहे. सो आले कधी तर ह्या बीचला नक्की भेट द्या है ना. अजून बाकीचे जे बीच आहे ते आता आपण उद्या एक्सप्लोअर करूया. ठीक आहे, आजच्यासाठी एवढंच. बाय, गुड नाईट. हॅलो, नाव वी आर हियर इन कोला बीच. सो इथे येताना आता एक विषय, आता म्हणजे आजचा सीन इकडे कोला बीचवरच आहे. या इथं गोड्या पाण्याचं म्हणतात समुद्र आहे. ठीक आहे, सो इथे नक्की या, व्यवस्थित आहे, चांगलं आहे. आणि मेन फक्त एक विषय करायचा की पार्किंग जी आहे, पार्किंगचा इथं मेन थोडं छोटा सीन आहे. पार्किंगचा विषय असा आहे की इथे आल्यानंतर वरती तुम्हाला सांगतील की ऑफ रोडिंग आहे वगैरे वगैरे काही ढाचे देतील तुम्हाला, तर ते ऐकायचं नाही. तुम्ही बिंदास गाडी टाकून द्या. रस्ता काही खूप जास्त खराब नाही, तुमची कार येणार नाही अशातला भाग नाही आहे. कार तुमची इथं खालीपर्यंत व्यवस्थित येते है ना. रोड थोडासा आहे, थोडा म्हणजे नॉर्मल चढ उतार आहे बरोबर, तेवढंच खराब आहे, बाकी काहीच नाही आहे. बाकी रस्ता एकदम व्यवस्थित आहे. ठीक आहे, मातीचा मी तुम्हाला दाखवतो. हा असाच रस्ता आहे है ना. हा असाच रस्ता आहे सेम पूर्णपणे, पण असंच रस्त्यामध्ये गाडी व्यवस्थित निघून जाते, त्याच्यामुळे टेन्शन नाही आहे. गाडी बिझनेसपर्यंत खाली घेऊन या. खाली घेऊन आल्यानंतर इथं डायरेक्टली पुढून खाई आहे. खाईमधून तुम्ही म्हणजे इथं लावून द्यायची गाडी आणि मग 2 मिनटाच्या अंतरावर तुम्ही चालत जाऊ शकता. ठीक आहे, सो हा सीन आहे पहिला. आता आपण पुढे जाऊयात. पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण एक्सप्लोअर करूया. एवढाच डिस्टन्स बघतो नाही का. हे काही अरे रस्ता हां बरोबर. मित्रा, कोलाचा काय सीन आहे? कोला म्हणजे नाही बीचचा काय विशेषता काय आहे? हेकिंग. अच्छा. ये तो बहुत फेमस है, अभी 5 साल हो गया तब से ये फेमस है. अच्छा, ज़्यादा ये नहीं रहता टूरिज्म वगैरह ज़्यादा इधर नहीं रहता? हाँ रहते हैं, बहुत गेस्ट आते हैं. हाँ दिन में 1000 1500 से ज़्यादा रहते हैं. हाँ बहुत फेमस हो गया बैक वाटर के लिए, कायाकिंग के लिए. इतना पानी रहते हैं, चलाते हैं. हाँ. जैकेट देते हैं. अच्छा. ये तो नीचे उधर से. हां, हे भाऊ आहेत, इकडे आल्यावर यांना नक्की भेटा नाही का. आपका नाम क्या? साईश म्हणून बाई इथं, यांना भेटा इथे. हे तुम्हाला दाखवून देतील ना एकदा. इथे व्यवस्थित आहे एकदम. तुम्ही इथं रिसॉर्टवर बसून समुद्र एकदम कडक आहे. लेट्स गो. हे इकडे बीच आहे पूर्ण है ना. हा इकडे बीच आहे आणि हा इकडे बॅकवॉटर.
आता इथे जो सीन आहे तो या बीचवरून आपण आलेलो आहे. बीच नाही आहे, हा फोर्टवरून आपण निघून आलेलो आहे. आता त्याच्यानंतर हा फोर्ट आहे पूर्ण नाही का, मी तुम्हाला प्रॉपर याच्यात दाखवलेला आहे, व्हिडिओमध्ये टाकलेला आहे ना. तर तो मी अटॅच करून देईल व्यवस्थित, कोणता बीच कोणतं काय तो प्रॉपर अटॅच झाला आहे. सो आता इथून जाणार आहे आपण बीचवर है ना. याच्या पुढेच बीच आहे, त्या बीचवर आपण जाऊयात. क्या सोयली लड़की The thing is, ये पहाड़ को से भी देखेगा. That is like the face. इसके आगे पूरी उसकी body. हां मौना देखा इसको बोलते थे वो लड़की. हाँ प्रॉपर लगती तो है, सोई हुई लड़की. पण एक्झॅक्टली त्या सनसेट पॉईंट जो बीच तुम्हाला बोललो होता ना त्या साईडला आलेलो आहे. ठीक आहे. सो इथून जास्त खाली जायला आहे, पण मी खाली जाऊन काहीच करणार आहे नाही काम आहे. त्याच्यापेक्षा हा जो मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये नाही का, व्हिडिओमध्ये टाकतो, हा जो पुढचा जो भाग आहे ना माझ्या मागे तुम्हाला पूर्णपणे दिसतो आहे, हा पॉईंट जो आहे हा असं म्हणतात की धूम जॉन अब्राहमचा जो धूम मूवी होता त्याची शूटिंग इथं झाली होती आणि त्याने जी गाडी उडवली होती ती ह्या ठिकाणावर उडवली होती. बेस्ट व्ह्यू आहे भाई, इथून बेस्ट व्ह्यू आहे एकदम.